hair care routine and also take you along that how do I apply my hair care like from I am so troubled by the soul. Today I am going to share it with you guys all about hair porosity and how do you know that what is your hair porosity, is it low, is it medium, is it high, and what is my hair porosity. And I'm going to also share it with you guys that my real raw hair care routine and also take you along that how do I apply my hair care like from first layer to the last. So yeah, you should avoid too many products, but you should layer your products smartly. So to know that, keep on watching. सो मी आता केस धुतलेले आहेत ॲज यू कॅन सी, आणि जे एक्सेस वॉटर असतं ते मी काय करते, असं थोडंसं स्ट्रँड्स घेते केसाचं अँड त्याला या कपडा म्हणजे क्लॉथ मध्ये टाकते, टॉवेलमध्ये, आणि ते स्क्विश करते. ते एक्सेस वॉटर आहे ते निघून जातं आपोआप, काही करायची गरज नाही लागत. ऑल्सो मी हेअर porosity टेस्ट मीनवाईल करते की आय वुड नो व्हॉट इज माय हेअर टाईप. तर त्याला 10 मिनिट्स लागतात. आणि जेव्हा मी केस धुते तेव्हा ही जी अशी कोंब असते, मी ही वेगाची कोंब यूज करते. म्हणजे युजली आय यूज वुडन कोंब, पण केस धुतल्यावरती मी वुडन कोंब नाही यूज करत. मी केस धुतल्यावरती ही कोंब करते यूज, कारण की ह्याचे मोठे ब्रिसल्स आहेत आणि केस तुमचे तुटणार नाहीत. सो या की मी हे मल्टीपेप्टाईड सिरम यूज करते. आणि ह्या मल्टीपेप्टाईडचं सिरम बोलायला गेलं तर हे खूप रनी कन्सिस्टन्सी आहे आणि युजली हे रात्री यूज करायचं असतं. बट आय फील सो की हे सकाळी यूज केल्यानंतर ते पूर्ण जेव्हा तुमचं स्कॅल्प क्लीन असतं तेव्हा हे प्रोडक्ट यूज असतं. आणि मी आता पण हे प्रोडक्ट टेस्ट करते, सो आय वुडंट रेकमेंड यू गाईज. सो जेव्हा हे बॉटल फुल संपेल तेव्हाच मी तुम्हाला सांगू शकते. आणि या सो मी हे जास्त नाही घेते, मध्ये लावते. सो ह्याची रनी कन्सिस्टन्सी आहे, सो हे तुमचे केस काही ऑइली वगैरे करणार नाहीये. तर तुम्ही ह्याचे 3 पंप्स तरी घेते. आय यूज दिस हेअर मसाजर. मी ह्याला लिंक करेन आणि ह्याचं मी सेटिंग म्हणजे एकदम लो ठेवते, सो केस काही आपले तुटणार नाहीये. आणि जे सिरम मी यूज केलेलं आहे ते केसात नीट जाईल आणि थोडं हेअर मसाज पण होईल. सो मी हे जास्त वेळ नाही करणार आहे, कारण की आता माझे केस ओले आहेत. बट सिरम जायला आतमध्ये स्कॅल्प मध्ये आय एम गोइंग टू यूज दिस. बाकी काय नाही, जिथे जिथे सिरम लावलंय ना तिथे तिथेच फक्त मी हा हेअर मसाजर यूज करते अँड दॅट्स इट. जे सिरम लावते आणि हे असं रुटीन करते. नाहीतर आय वुड जस्ट वॉश माय हेअर नॉर्मली अँड यूज दिस हेअर प्रोडक्ट. मी रोज नाही हे करत, बट या मी ती पण हेअर केअर रुटीन नेक्स्ट टाइम शेअर करेन. सो या ह्याच्याने काही तुम्ही बघू शकतात ह्याच्यात काही तुटले नाहीयेत केस, माझे एक पण तुटले नाहीयेत. अँड द बेस्ट थिंग इज यू कॅन वॉश दिस ब्रिसल्स. म्हणजे जर काही प्रोडक्ट ह्याच्यामध्ये डिपॉझिट झाला असेल तर दॅट इज इझी टू रिमूव्ह तसं. बट मी इतके सारे प्रोडक्ट्स यूज करत नाही बिकॉज ऑफ द रिझन बिकॉज की माझे केस लगेच ऑइली होतात आणि मी म्हणजे सगळ्या टाईपच्या ओकेजनसाठी वेगळे वेगळे प्रोडक्ट्स मी घेतलेले आहे. सो दिस इज द रेडकेन ऍसिटिक बॉन्ड लिव्ह इन ट्रीटमेंट. हे मी यूज करते.
तर ह्याच्यामध्ये मी तर तुम्ही बघू शकता हे खूप जास्त चांगला प्रोडक्ट आहे. मी एवढंसच घेते, मी जास्त पण नाही घेते. आणि माझे केस आता हे झालेत, ऑलमोस्ट सुकलेत. जास्त म्हणजे ओले दिसत असेल पण ऑलमोस्ट 50% सुकलेत. तर मी ह्याला असं हे करणार आहे अँड देन असं म्हणजे पूर्ण केसात लावणार आहे आणि देन असं त्याला हे करणार आहे, म्हणजे प्रोडक्ट आतमध्ये पण जातं. टाइम टू यूज हेअर ड्रायर अँड आय विल बी बॅक. एक सेकंड मी घेतला होता अँड दिस हॅज अ सेटिंग हाय, लो अँड ऑफ. ऑब्व्हियसली तिथे 3 सेटिंग्स आहेत आणि इकडे बटन आहे. इथे तुम्ही हाय पण म्हणजे कोल्ड एअर पण येतं आणि हॉट एअर पण येतं. तर युजली मी लोवरतीच ठेवून फक्त असं हेअर ड्राय करणार आहे. ओके, सो नाव ऑलमोस्ट तुम्ही बघू शकतात की 70% ऑफ केस माझे झालेले आहेत, म्हणजे सुकलेले आहेत. आणि मी एकदा लास्ट टाइम त्याला कोंब करणार आहे बिकॉज आता ऑलमोस्ट झालंय. आणि मी युजली ना मिडल पार्टिशनच करते केसांचं. सो आधी मी लेफ्ट राईट करायची, पण आता मला मिडल पार्टिशन आवडायला लागलंय. सो या, आता तुम्ही बघू शकतात ऑलमोस्ट 70% ऑफ माझे केस सुकलेले आहेत. मी तुम्हाला आता सांगते द लास्ट स्टेप काय आहे. सो दिस इज द वे हेअर ऑइल. हे आता मी फक्त लावणार आहे आणि ह्याचं फक्त 2 पंप्स लावणार आहे, मी जास्त नाही लावत आहे. हे बघा एवढंच आहे. आय डोंट नो दिसतंय का ते पडतंय. सो हा, मी काय करणार आहे पूर्ण हे बघा एवढं आणि मी जस्ट त्याला लावणार आहे. सो ते फ्रीझी नाही होणार, कारण की आता ते जेव्हा ते सुकतात ना तेव्हा केस थोडं फ्रीझी होतात आणि माझे केस नॅचरली थोडेसे स्ट्रेट आहेत. तर मी काही त्याला ब्लो आउट म्हणजे माझ्याकडे ते ब्लो आउट वालं नाहीये हेअर टूल. तर माझ्याकडे हेअर ब्रश आहे, स्ट्रेटनर आहे आणि हेअर ड्रायर. तो आय युजली प्रिफर लाईक एअर ड्राईंग ओनली. मला असं वाटतं की केस डॅमेज होतात त्यांनी सुद्धा. सो या, नाव ऑलमोस्ट माय हेअर लुक्स लाईक दिस. हेअर ऑइल लावलंय, सगळं झालं माझं. केस सुकल्यावरती तुम्हाला भेटते. ओके, सो आय एम बॅक आणि माझं झालंय सगळं. केस सुकलेत ॲज यू कॅन सी. अँड मी फक्त खालच्या गुंतांसाठी हे हेअर ब्रश यूज करते आणि ह्याला फक्त थोडस म्हणजे असं हे देते, शेव देते केसांना, कारण की ते असं खूप पफी पफी होऊन जातात फर्स्ट डेला आणि मग सेकंड डेला चपट होतात. सो असं खूप जास्त व्हॉल्यूम वाटतो फर्स्ट डेला. सो या, दिस वॉज माय हेअर केअर रुटीन ॲज यू कॅन सी. अँड दिस इज माय नॅचरली लाईक एअर ड्राय हेअर. म्हणजे मी हेअर ड्रायर खूप कमी वेळ वापरला, लाईक 5 मिनिटाच वापरला. त्याच्याने तर काय माझे केस सुकले नाही, 70% सुकले बट फुल नाही सुकले. अँड दिस आर माय होली ग्रेल प्रोडक्ट्स. जेव्हा मला एकदम असं काहीतरी चांगलं करायचं असेल तर युजली आय डोंट यूज ऑल ऑफ देम, आय जस्ट यूज दिस. ऑर एल्स जर मला वाटतंय की खूप ऑइल आहे केसामध्ये आणि ऑइल गेलं नाहीये तर आय विल जस्ट यूज दिस वन, द हेअर सिरम.
That's it. If you want to know how do I make my hair shinier like this, I will also record another separate video because हा आता खूप लॉंग नाही होणार ना तर, आणि तुम्ही पण पकाल एवढा मोठा व्हिडिओ बघून. सो या दॅट इज दॅट. अँड ऑल्सो द मेन थिंग ऑफ दिस युट्यूब व्हिडिओ इज द हेअर पेरॉसिटी टेस्ट. आणि आज पुन्हा केलं माझं हेअर पेरॉसिटी टेस्ट अँड आय गॉट टू नो दॅट माय हेअर इज लो पेरॉसिटी. आय विल इन्सर्ट अ पिक्चर ओव्हर हिअर की म्हणजे कोणत्या पेरॉसिटी हेअर कसं आहे ते मला कसं समजलं ते. सो या दॅट इज द रिझन मी खूप असे वॉटर बेस्ड प्रोडक्ट्स यूज करते. अँड इफ यू हॅव ऑल्सो लो पोरॉसिटी हेअर लाईक मी, you should not comb your hair regularly. It will be oily very often if you just comb your hair regularly. आणि जास्त केसांना हात नाही लावायचा, द सेकंड थिंग. आणि थिक कंडिशनर यूज नाही करायचं. यू कॅन मे बी स्किप कंडिशनर ऑर एल्स यू कॅन यूज कंडिशनर, थोडंसं जास्त नाही यूज करायचं. अँड एवढंच मला माझ्या हेअर केअर जर्नीमधनं एवढंच समजलं. दॅट इज इट. बट use water based product. Don't use comb quite often. You can comb your hair once or twice a day. That's it. जास्त comb नाही करायचं. आणि जेव्हा मी झोपते तेव्हा मी ते हेअर कॅप घालते, सो माझे केस झोपताना पण काही फ्रीझी नाही होत. तर दॅट इज हेल्पिंग मी अ लॉट. आणि हेअर मसाजर इज ऑल्सो हेल्पिंग मी नॉट, बट फॉर अ क्वाईट अ लॉंग पिरियड. बट म्हणजे मला समजत नव्हतं मी कसा एक्झिक्यूट करू. बट टुडे इज द डे. सो आय होप यू लाईक, आय होप तुम्हाला हे आवडलं असेल. आणि प्लीज डोंट फॉरगेट टू comment and like and share and subscribe if you haven't already. So yeah, see you guys in the next video. Bye bye.